नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे माघ पौर्णिमा। हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे। माघ पौर्णिमेलाच आपण नव्याची पौर्णिमा म्हणतो। नव्याची पौर्णिमा म्हणजे नवान्न पौर्णिमा। नवनवीन धान्याच्या राशी या दिवसात घरी येतात। या दिवशी भगवान श्रीहरी, विष्णू, चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते, मनशांती होते, घरातील वातावरण सकारात्मक होते, नकारात्मक गोष्टी, पितृदोष दूर होतात। ही माघी पौर्णिमेची पूजा करण्यासाठी बरेच पदार्थ बनवले जातात। त्यामध्ये कणकेचे दिवे, 5 धान्याच्या घुगऱ्या, फळे, मुटके, कानोले, मोदक, भजी, भात, तळण असते। मोदक, कानवले, फळे, दिवे, मुटके हे वाफवूनच घ्यायचे असते। बऱ्याच ठिकाणी तळून सुद्धा घेतलं जातं। या प्रत्येक वस्तू म्हणजे प्रत्येक पदार्थ हा 9 घेतला जातो। त्यानंतर 9 पिठाच्या पोळ्या आणि 9 तेलाच्या पोळ्या अशा पद्धतीने नैवेद्यासाठी बनवलं जातं। हा नैवेद्य आमच्या इकडे सुपामध्ये भरला जातो। सुपामध्ये मी 9 तेलाच्या पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि 9 पिठाच्या पोळ्या ठेवलेल्या आहेत। त्यावरती भाताची एक वाटी ठेवलेली आहे। त्यावरती थोडासा गूळ घातलेला आहे। भजी, तळण, थोडीशी आमटी त्यावरती घालून घ्यायची आहे। जेवढे पदार्थ आपण बनवलेले आहेत ते सगळे पदार्थ या सुपामध्येच भरायचे आहेत। त्यानंतर कणकेचे जे फळं बनवलेली आहेत ती फळे पुढे समोरच ठेवून घ्यायची आहेत। ही फळे सुद्धा 9 बनवलेली आहेत। अशा पद्धतीने पसरून सुपामध्ये सगळी फळं ठेवून घ्यायची आहेत। त्यानंतर 9 कानवले असे एक सलग ठेवून घ्यायचे आहेत। हे सगळे पदार्थ एकाच सुपामध्ये ठेवायचे असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित ठेवून घ्यायला लागते। आपण नैवेद्य दाखवण्यासाठी भरतोय म्हटल्यावर थोडंसं व्यवस्थित भरून घेतल्यावरच छान वाटतं। त्यानंतर मी 9 मोदक ठेवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण उकडून घेतलेले जे दिवे आहेत, कणकेचे दिवे बनवलेले ते पण ठेवून घ्यायचे आहेत। इथे मी 9 मुटके सुद्धा ठेवून घेतलेले आहेत। दिवे लावण्यासाठी तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालतो, पण आपण एकदा जर तूप लावलं तर तिथून पुढे नेहमीच तुपाचेच दिवे लावायचे असतात। दिवा लावण्यासाठी तेल तूप मिक्स करून अजिबात वापरायचं नाही। त्यामुळे पहिल्यांदाच तेलाचा लावला तर कायम तेलाचेच लावायचे किंवा तुपाचा लावला तर नेहमी आपण तुपाचेच लावायचे। त्यानंतर 5 प्रकारच्या धान्याच्या ज्या घुगऱ्या बनवलेल्या आहेत त्या ठेवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सगळा नैवेद्य माझा भरून झालेला आहे। नैवेद्य भरून झाल्यानंतर आपण सगळे दिवे लावून घ्यायचे। पहिल्यांदा देवाला ओवाळून घ्यायचं। त्यानंतर तुळशीची पूजा करून तुळशीला ओवाळून घ्यायचं। त्यानंतर चंद्रदेवांची पूजा करायची आणि हे दिवे ओवाळून घ्यायचे। ही पूजा आपण 3 सांजेनंतर परंतु पौर्णिमा संपायच्या अगोदरच करून घ्यायची आहे। चंद्रदेवांना थोडंसं पाणी घालून त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आणि त्यानंतर दिवे ओवाळून नैवेद्य दाखवायचा आहे। आपल्या देवघरातील देवांना सुद्धा याच दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे। तर अशा पद्धतीने आमच्याकडे नव्याची पौर्णिमा साजरी केली जाते। वेगवेगळ्या भागात ही पूजा करण्याची पद्धत ही वेगळी असते। प्रत्येक भागातील परंपरा ही ज्यांची त्यांची ही वेगळी असते। काही भागांमध्ये हे पदार्थ तळून घेतले जातात आणि हे पदार्थ 5-5च पूजले जातात। अशी ज्यांची त्यांची परंपरा ही वेगवेगळीच असते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।